हॅलो, नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, आजची ही कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझ्या मित्राला जाड आणि मोठ्या आंटीची खूपच आवड होती. जेव्हा कधी अशी आंटी त्याला रस्त्याने जाताना दिसायची तेव्हा तो तिच्याकडे खूपच वेगळ्या नजरेने पाहत असायचा. मग मित्रांनो, एके दिवशी तो एका गदळ आंटीकडे गेला आणि त्या आंटीने त्याच्याबरोबर रात्रभर जागून असे काही केले की माझ्या मित्राचा शेवटी खुळखुळाच झाला. मित्रांनो, कथा सुरू करण्याअगोदर सर्वांना माझी सूचना की मित्रांनो, आपल्या या चॅनलवरील कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी असतात. कोणीही या कथा बघून वाईट वाटून घेऊ नये. तर चला पुढील कथेस आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल. मी एका छोट्याशा तालुक्याच्या गावाला राहतो. 2 वर्षापूर्वी 10वीची परीक्षा देऊन मी पास झालो आणि नंतर कॉलेजला ॲडमिशन घेतले. कॉलेजमधल्या एका सुधीर नावाचा माझा मित्र मला भेटला. मित्रांनो, माझा मित्र जरा वेगळाच होता. कॉलेजमध्ये हळूहळू सुधीर बरोबर माझी चांगलीच मैत्री झाली होती. मित्रांनो, सुधीरला आंटीविषयी खूपच माहिती होती. सुधीरपासून मला मसाला गोष्टी ऐकायला मिळायच्या. सुधीरला बाहेरचा नाद चांगलाच होता. नंतर कॉलेजच्या परीक्षा झाल्या. पुढील जीवनासाठी मार्गक्रमण केले. नंतर 1 वर्षाने सुधीर मला पुलावरून जाताना दिसला. मग मी माझी दुचाकी थांबवली आणि सुधीरच्या दिशेने पाहू लागलो. त्यावेळी सुधीरने त्याच्या हातातील एक पिशवी पुलावरून नदीत फेकली. तेव्हा त्या पिशवीमधून एक कपडा बाहेर पडला. मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. मग मी गाडीवरून उतरून सुधीरकडे आलो आणि त्याला म्हणालो, हे काय करतो? कसलं कापड आहे हे? असं मी त्याला विचारलं. पण सुधीरने त्यावर असे उत्तर दिले की तो म्हणाला, हा घरातील कचरा आहे. आईने सकाळीच फेकून देण्यासाठी माझ्याकडे दिला होता, पण मी निरखून पाहिले होते. मित्रांनो, पिशवीतून एक कापड पडले होते. मी त्याला विचारले, कसला कचरा आहे हा? बघते. पहा तिथे काय पडलं आहे. आम्ही दोघेही त्या दिशेने गेलो तर तिथे अंडरवेअर पडली होती. मग मी सुधीरला विचारले की हे असे काय करतोस? तो बोलताना तो रडू लागला. मी ती अंडरवेअर नीट पाहिली. त्याला रक्तासारखे काहीतरी लालसर लागलेले होते. मग मी सुधीरला चांगलाच खडसावून विचारलं. तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आले. त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. तेवढ्यात मी त्याला बाजूला घेऊन म्हणालो की सुधीर, ही भानगड काय आहे? मला सर्व काही खरं खरं सांग. त्यावर सुधीर बोलू लागला की विशाल, तुला तर माहिती आहे की मला वयाने मोठ्या असलेल्या आंटींविषयी किती आवड आहे. रस्त्याने अशी आंटी दिसली की मी किती बघत असतो. जेव्हा तू कॉलेज सोडून गेलास त्यानंतर काही दिवसांनी मला एक नवीन मित्र भेटला होता. त्याच्यात आणि माझ्यात चांगलीच मैत्री झाली होती. तो नेहमी 4-8 दिवसाला बुधवार पेठमध्ये जात होता. तो मला नेहमी म्हणायचा की जीवनात हीच खरी मजा आहे. त्याच्या अशा मधाळ गोष्टी ऐकून मलाही तेथे जावे वाटले आणि आंटींकडे जाण्यास गोडी लागू लागली. आणि एके दिवशी मी तिथे गेलो. तेथे आंटीला काही पैसे देऊन एक सुंदर मुलगी पसंत केली. ती माझ्यापेक्षाही वयाने 10 वर्षांनी मोठी असेल आणि मी संपूर्ण रात्री तिच्याबरोबर घालवली. मी नवीनच असल्यामुळे मला या गोष्टीचे खूप वाईट वाटू लागले. त्या गोष्टीची मला खूप आवड लागू लागली. म्हणून मी एक 10-15 हजाराची नोकरी पुण्यामध्ये राहूनच करू लागलो, जेणेकरून मला दर 8-10 दिवसाला जाण्यासाठी तेथे मिळेल. असंच एके दिवशी मी तेथे गेलो होतो आणि तिथल्या आंटीला बोललो, आज काही नवा पीस आहे का? मग तिने मला एक नवीन पीस दाखवला. ती खूप सुंदर होती. वयाने ती त्या आंटीच्या बरोबरीने होती, पण दिसायला आणि खूपच छान होती. म्हणून मी 2,000 रुपये देऊन तिला
आपणच पसंत केले. जेव्हा मी मजा करतो तेव्हा मी पूर्ण सुरक्षित होऊनच येत होतो. मी पाहिले की त्या सुंदर आंटीच्या तसल्या जागेवर 2-4 मोठे फोड आलेले होते. माझ्या मनातले वादळ शांत होत नव्हते, म्हणून मी त्या फोडाकडे लक्ष दिले नाही आणि मी माझा आनंद घेत राहिलो. नंतर 8 दिवसांनी मला खूप ताप आला. माझ्या खालच्या लटकणाऱ्या भागात खूप वेदना होऊ लागल्या. त्या भागावर एक मोठा फोड देखील आला होता. मी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांना फक्त ताप आलाय म्हणून सांगितलं, कारण मी खूप लाजत होतो. डॉक्टरांना मी सांगू शकत नव्हतो की मला त्या तसल्या जागेवर फोड आलाय म्हणून. काही दिवसांनी फोडाचा आकार वाढतच गेला. दुखणेही जास्त वाढत गेले. फोड फुटून परत परत येऊ लागला. मग मी डॉक्टरांना सर्व काही खरे सांगितले. माझं सगळं पितळ मी डॉक्टरसमोर उघडं केलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुला नवीनच प्रकारचा आजार झालेला आहे. मी आजाराविषयी घरी सांगू शकत नव्हतो. त्यात असल्या जागेवरून दररोज खूप रक्त व्हायचे, म्हणून मला अंडरवेअर घरात घेऊन काढता देखील येत नव्हती. कारण घरामध्ये आई वडील, माझी भाऊ बहीण होते, म्हणूनच मी दररोज नवीन अंडरवेअर खरेदी करून जुनी फेकून देत होतो. एवढेच सगळं बोलून सुधीर माझ्यासमोर रडू लागला. मग मी सुधीरला म्हणालो की आपण शहरातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये दाखवू, काही काळजी करू नको. मी त्याला दिलासा दिला आणि आम्ही दोघेजण एका मोठ्या दवाखान्यामध्ये गेलो. तिथे सुधीरवर काही प्रकारच्या टेस्ट घेण्यात आल्या. डॉक्टरांनी त्याला औषध गोळ्या दिल्या. तरी पण प्रत्येक दिवशी सुधीरच्या खालच्या लटकणाऱ्या भागाचा आकार वाढतच जात होता. त्याला खूपच वेदना होत होत्या आणि तो कोणालाही सांगू शकत नव्हता आणि त्याला रस्त्याने नीट चालता देखील येत नव्हते. तेवढे सुचले होते की दिवसभर खूप वेदना व्हायच्या. त्याची खूपच भयानक अवस्था झाली होती. डॉक्टरांच्या औषधाचाही काहीच परिणाम होत नव्हता. मित्रांनो, सुधीर आता आयुष्याला कंटाळून गेला होता. तो मानसिकरित्या खूप कमजोर झाला होता. सुधीरच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी खूप चांगली मुलगी देखील पाहिली होती. सुधीरसाठी त्यांनी एवढी चांगली मुलगी पाहिली होती की ती मुलगी दुधापेक्षाही गोरीपान तिचे भरभरून तारुण्य पाहत होती. तिची जणू काय एक अतिथी अप्सराच होती. जेव्हा सुधीर त्या मुलीला बायको म्हणून पाहण्यासाठी गेला त्यावेळेस त्याला खूप पश्चाताप झाला. तो स्वतःला दोष देत होता. त्याच्या मनात वाटत होते की मी उगाच आंटींच्या नादी लागलो. किती सुंदर मुलगी बायको भेटत होती मला. आजारामुळे एवढी सुंदर मुलगी त्याच्या हातची गेली होती, कारण सुधीरनेच तिला लग्नासाठी नकार दिला होता. त्याच्यासाठी कोणताच पर्याय उरला नव्हता. एके दिवशी सुधीरने आजाराला कंटाळून रेल्वेच्या पटरीवर स्वतःचा जीव संपवून टाकला. मी 24 तास त्याच्याबरोबर राहू शकत नव्हतो मित्रांनो, नाहीतर मी त्याला असं कधीही करू दिलं नसतं. मित्रांनो, ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेली होती. मित्रांनो, ही कथा तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजेच त्यांना पण या गोष्टीचा अनुभव येईल. आणि मित्रांनो, आयुष्य हे एकदाच असतं, म्हणजेच मित्रांनो आयुष्य हे एकदाच मिळतं. आयुष्य हे आपल्याला बार बार मिळत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट ऐकून जर काही समजलं असेल तर तुम्ही ही कथा तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजेच ते पण या गोष्टीपासून दूर राहतील. तर मित्रांनो, भेटूया आपण दुसऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय.